नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते. यंदा पुत्रदा एकादशी ही 21 जानेवारी रोजी रविवारी आलेली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11वा दिवस हा एकादशी म्हणून साजरी केला जातो. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यात शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पुत्रदा एकादशी ही संतान प्राप्तीसाठी केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीचे महत्त्व आणि व्रतकथा ऐकणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास म्हणजेच उपवास केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. जे लोक वर्षातून 2दा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते. एकादशीच्या व्रताचे नियम हे दशमीच्या तिथीपासूनच लागू होतात. त्यामुळे या एकादशीच्या अगोदरच्या दिवसापासून कांदा लसूण खाऊ नये आणि उपवास हा द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडावा. एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे व रोजच्याप्रमाणे विधिवत पूजा अर्चा करावी. व्रताचा संकल्प घ्यावा. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे. पुत्रदा एकादशीची व्रत कथा ऐकूया. पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता. मात्र त्याला स्वतःचे मूल नव्हते. मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता. मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तेथून हटकले. त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल. तरच त्यांची संतती प्राप्त होईल. या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. तात्पर्य हेच की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे. जो व्यक्ती या व्रताचे महात्म्याचे पठण किंवा श्रवण करतो त्याला मृत्यूपश्चात स्वर्गात जागा मिळते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.